नमस्कार, मी सुनील साळवी, टाइम्स डिजिटलच्या मी मतदार बोलतोय या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे. या पार्श्वभूमीवर मतदाराला काय वाटतं, मतदाराच्या मनामध्ये नेमकं काय चाललं आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. मत कोणाला द्यायची? नोटाला. त्या चुकीच्या माणसाला निवडून दिल्यामुळे आणि करप्शनच्या आपण कौन वो व्यक्ति है? गव्हर्नमेंट अभी पण महाराष्ट्रात गरजा फालतू राजकारण. आणि त्यांनी एकमेकांवर टीका करणं सोडून दिलं. देश का विकास हमारी सबसे बड़ी मुलींच्या संधी वाढवाव्यात. काय बोलू, काय मलाच काय कळत नाही. महागाई भरपूर वाढते, ती जरा कमी करावी लागणार. में जो गुण है सिर्फ मोदी में दिखता है, तो हर हर मोदी घर घर मोदी. नमस्कार, मी सुनील साळवी, टाइम्स डिजिटलच्या मी मतदार बोलतोय कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवार जाहीर झाले आहेत आणि प्रचार ठिकठिकाणी सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय चाललं आहे, मतदाराला काय हवं आहे, त्याच्या काय अपेक्षा आहेत, त्याची काय मतं आहेत, हे सर्व आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चला, मतदार काय बोलतोय, मतदाराच्या अपेक्षा काय आहेत, हे आपण जाणून घेऊया. मतदार म्हणून मला हेच सांगायचं आहे की आम्ही नागरिक एक कोणाला तरी निवडून देतो कारण आम्हाला समोरच्या व्यक्तीवर विश्वास आहे. म्हणून त्याने जो कोणी निवडून येईल त्याने विश्वासाने नागरिकांसाठी काम करायला हवं आणि जे काही आमच्या गरजा असतात, साधारण बेसिक गरजा तरी त्यांनी पूर्ण करायला हव्यात, एवढंच मी सांगू शकते. आपल्या अपेक्षा काय आहेत? अपेक्षा म्हणजे जी महागाई वाढली आहे ती कमी व्हावी, मुलाबाळांना चांगलं शिक्षण मिळावं आणि सगळ्याच गोष्टीत टॅक्स GST कमी व्हावी, ह्याच अपेक्षा आहेत, बाकी काही नाही. ताई, एक मतदार म्हणून आपल्याला काय वाटतं, आपल्या काय अपेक्षा आहेत? काय नाही, तेच टॅक्स GST भरपूर केलेलं आहे. काय तेच केंद्र सरकार एक हाताने देतो, एक हाताने घेतोय. मध्यमवर्गीयांचे हाल होत आहेत. बाकी फक्त गरिबांसाठी केलं तर काय, पण बाकीच्यांसाठी पण केलं पाहिजे. लोकसभेच्या काँग्रेसची पार्टी आली पाहिजे. च्या मतदारमधून अपेक्षा काय आहेत? म्हणजे हा माझा दक्षिण मुंबईमधलं आहे तिथे. आता उभं कोण आहे तिथे, शिवसेनेचे आहेत राहुल शेवाळे, ते निवडून शिवसेनेचे, आणि राष्ट्र आपले शिंदे गटाचे ते निवडले ठीक होते. या सरकारकडून तशा अपेक्षा करण्यासारखं काय राहिलंच नाही. कारण आज राजकीय विचार केला तर कोणताच नेता त्या योग्यतेचाच राहिला नाही. जो तो आपापलं स्वतःची पोळी भाजून घेण्याचाच प्रयत्न करतो. अपेक्षाप्रमाणे ज्यांच्याकडून आता काल 2 दिवसापूर्वी अपेक्षा होत्या त्यांनी सुद्धा अपेक्षा भंग केला. राहिला प्रश्न असा की जे सरकार आज इतक्या वर्ष काँग्रेसच्या नावाने खडी पडत होतं, त्याच सरकारने आज स्वतःच्या काही 2-5 वर्षाच्या कारकिर्दीत जी काही माया जमवली ती त्या काँग्रेसला पण लाजवेली इतके. राहिला प्रश्न असा की आता मतदान कोणाला करायचं हा जनरल पब्लिकचा आणि आमच्यासारख्या काही सुशिक्षित मंडळींचा प्रश्न आला की नोटाला द्यायचं की ह्या अशा चोर मंडळींना द्यायचं, हाच प्रश्न राहिला. बाकी आता या विषयावर आपण जनरली आपण जे काय पाहतोय हे फार विचित्र वातावरण आहे. ज्या आमच्या अपेक्षा होत्या मराठी माणसांच्या त्या सर्व धुळीला गेलेच आहेत. आणि भविष्यामध्ये मराठी माणूस, मी आज दादरमध्ये राहतो, मराठी माणूस आता काही दिवसांनी वांगणी, सेलू याच्या पुढं जाणार आणि भविष्य फार मराठी माणसांचं विचित्र आहे आणि एकदम न सांगण्यासारखं आहे. आता मी राहतो, मला अनुभव आहे ह्या सगळ्या गोष्टीचा. इथं मराठींच्या फार ज्या अपेक्षा होत्या त्या फुलफिल होतील अशा या लोकांकडून, जे आम्ही मराठी समजत होतो या राजकीय पुढाऱ्यांना, ते मराठी राहिलेच नाही. काही भविष्यामध्ये ते गुजरातचे काय म्हणतात त्याला, ते होतील अशी अपेक्षा आहे आणि होणारच. ह्या 2024 नंतर फार वातावरण वेगळं होईल. मराठी लोकांना जे अपेक्षित होते ते काय मिळणार नाही. बस, ओके, धन्यवाद. आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन जवळजवळ 75 वर्षाच्या वरती झाले, तरी देखील समस्या त्याच आहेत. आपण सामान्य नागरिक म्हणून जो मतदार आपण ज्याला बोलतो,
आणि तो मतदान करतो त्या मतदारांना किंमत शून्य आहे आणि मतदारांनी पण स्वतःची किंमत शून्य करून घेतलेली आहे. आपण दोष देतो नेत्यांना, पण खरा दोष जर कोणाचा असेल तर तो मतदाराचा आहे. ज्या वेळेस मतदारांना आपण जातो तेव्हा सर्व मतदारात जे उमेदवार ती त्या नावं लिहिलेली असतात. त्या ठिकाणी कोण योग्य, कोण अयोग्य, कोण आम्हाला तंदुरी देतो आहे, कोण चिकन देतो आहे, कोण दारूच्या पार्ट्या देतो आहे. तिथे भाऊक होऊन माणूस चुकीच्या माणसाला निवडून देतो. त्या चुकीच्या माणसाला निवडून दिल्यामुळे आपल्या देशाची ही दूर अवस्था झालेली आहे. आज प्रत्येक मतदार हा नगरसेवकला शिव्या घालतो, आमदारला शिव्या घालतो, खासदारला शिव्या घालतो. मी एक वेळ सद्गुरू यांचा मी भाषण ऐकत होतो. सद्गुरू काय आपलं इथे त्यांचं प्रवचन चालते, अनिरुद्ध महाराज ते भाषणात बोलले की तुम्हाला ज्या वेळेस संधी असते की चांगला माणूस निवडून नेतृत्व करणारा माणूस पाठवायचा, त्या टायमाला तुम्ही नक्कीच चुकीचा माणूस पाठवता आणि तुम्ही चुकीच्या माणसाला दोष देता. म्हणून मतदारांना एक नम्र विनंती आहे की कुठल्याही भूलतापाला, कुठल्याही लालचसाठी 1 दिवसाच्या, 2 दिवसाच्या, 10 दिवसाच्या पार्टीला भुलून जाऊन स्वतःला विकू नका. 500-1000 रुपयाला जर मतदार विकत भेटत राहिला ना तर ह्या देशाची दुर्दशा व्हायला वेळ लागली नाही. आता जशी झाली त्यापेक्षा जास्त होईल. कारण आता परवा पण राज ठाकरे साहेब बोलले की काय मतदाराची किंमतच राहिली नाही, कारण प्रत्येकाचे रेट ठरलेले आहे. तुम्ही स्वतःहून जाता, साहेब मला पैसे पाहिजे, मला पैसे पाहिजे, मला पैसे पाहिजे. मी मागच्या इलेक्शन टायमाला अरुण गवळींची मुलगी गीता गवळी नगरसेविका होती, कपड्याला हात लावून बसली होती. मी बोललं का ताई कशाला कपडा हात लावला? अरे बोलते यांना सत्यांच्या पूजेला पैसे द्या, यांना होळीला पैसे द्या, यांना यांच्या मैताला पैसे द्या, यांना लग्नाला पैसे द्या, परत निवडणुकीला परत यांना पैसे. म्हणजे नगरसेवक आणि आमदार हा पैसा आणणार कुठून? जर मतदार जर प्रामाणिक राहिला तर तुम्हाला प्रामाणिक नेतृत्व भेटेल आणि देशाला काय जर चांगले दिवस आणायचे असतील तर ही संधी आपल्याला मतदानातून व्यक्त करायची आहे. म्हणून मी गोरगरीब जनतेला आणि सामान्य नागरिकांना विनंती करतो की आपला मत हा लय किमती मत आहे. हे बाबासाहेबांनी घडवून बनवलेली ही संविधान आहे. त्यांनी फार विचारपूर्वक अभ्यास करून बनवलेला आहे. पण हा आजचा माणूस जो आहे तो स्वतःच्या स्वार्थासाठी, पार्ट्यांसाठी, ह्याच्या काहीतरी नको गोष्टी त्यांना पाहिजे असतात त्यासाठी विकला जातो आहे. तो विकल्या गेल्यामुळे त्याची किंमत शून्य होते. कारण हा जो निवडून येणार उमेदवार तो विचार काय करतो की बाबा मी ह्याला मतदान केलं तर ह्यांनी माझ्याकडनं 500 रुपये घेतले, त्या माझी जरूरत होती. आता कसं असते, ज्या टायमाला त्यांची गरज असते तो आपण त्यांचा फायदा घेतो, 5 वर्ष ते आपला फायदा घेतात. ह्या समीकरण कुठेतरी चुकतो आहे, तो नाही राहायला पाहिजे. आणि प्रामाणिकपणे मतदान करा. तुम्हाला जो योग्य वाटेल त्यालाच मतदान करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर माझं पण तेच म्हणणं आहे की सुशील भाऊंनी जी सांगितलं आहे की आजकालचे गोरगरीब जनता आहे किंवा हे लोक आहेत, हे पैशासाठी म्हणजे काही पण करायला तयार असतात, कोणाला पण मतदान करून देतात. तर ह्या गोष्टीची त्यांनी पहिला शहानिशा करायला पाहिजे की आपल्याला नेमकं मत कोणाला द्यायचं पाहिजे, की जो आपल्याला वेळोवेळी कामात पडेल किंवा आपल्या सगळ्या अडचणी दूर करेल. ह्या गोष्टीचा सगळ्या आपल्या मतदार माणसांनी विचार करायला पाहिजे. कारण की आपलं मत जे आहे ते एक अमूल्य मत आहे. ते कोणाला द्यायचं ते स्वतःचा हा एक ठराविक प्रश्न असतो. तो स्वतःला दिलेला एक अधिकार आहे. संविधानाने हा प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार दिला आहे. पण तो त्याने स्वतः सगळ्या गोष्टी शहानिशा करूनच करायला पाहिजे की आपल्यासाठी कोण व्यक्ती किंवा कुठला संघ, कुठला मतदारसंघ चांगला आहे किंवा आपल्यासाठी कोण काही करू शकतं. ह्या गोष्टीची शहानिशा करूनच प्रत्येक मतदारसंघ यांनी आपलं मत व्यक्त करून त्या व्यक्तीला मत द्यायची त्याला सक्त गरज आहे. कारण की आज भारत देशाला अशा लोकांची खूप गरज आहे की जे स्वतः सगळ्या गोष्टीचा विचार करून आपलं मत नेमकं कोणाला द्यायचं आहे ह्याचा विचार करून मतदान करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. मतदार म्हणून अपेक्षा म्हटलं तर प्रत्येक मतदाराने आधी प्रत्येक नेत्याला मत देण्याच्या आधी त्याचा पूर्ण बायोडेटा आपल्याला गव्हर्नमेंटने अधिकार दिला आहे. त्यातनं माहितीच्या अधिकाराखाली त्यांची सगळी माहिती मिळते. ती तुम्ही माहिती काढा आणि मग खरोखर त्या योग्यतेचे आहेत की नाही बघितलं पाहिजे. नाही तर आपण नेहमी तेच देतो आणि तेच होतं. महागाई काय कमी व्हायला तयार नाही आहे. आता आमची परिस्थिती चांगली आहे, पण माझे काही मित्र अशा गरीब कुटुंबातले आहेत, त्यांचे खायचे पण वांदे आहेत. मुलांची आता त्यांना डोनेशन भरायचे, मग तुम्ही डोनेशन तरी थांबवा शाळेच्या ॲडमिशनसाठी.
शाळेच्या ॲडमिशनसाठी 35,000 मिनिमम इमिजिएटली डोनेशन मागितलं पहिलीच्या. कसं देणार ते? तो बिचारा केअरटेकरचं माझ्याच घरी काम करतो, मी त्याला 600 रुपये पर डे प्रमाणे 12 तासाचे ब्युरोला देतो, ते मिळतात त्याला. त्यात कसं घर चालवणार? 35,000 कुठनं देणार? मुलांची फी 2,000 म्हणजे महागाई कमी केली पाहिजे. महागाई, औषधाचे रेट वाढत आहेत. जी औषधाची गोळी माझ्या भावाच्या पार्किन्सनसाठी 33 रुपयाला 2014 साली घ्यायचो, 278 रुपये त्याची किंमत 10 वर्षात. मी एक चार्टर्ड अकाउंटंट आहे, मला माहिती आहे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट काय असते. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ही कमीच असते, पण ॲक्च्युली आपल्याला चार्जेस लावून हे करतात रिटेलर आणि हे होलसेलर. त्यामुळे सगळ्यावरच कुठेतरी आळा आला पाहिजे. आणि करप्शनच्या बाबतीत म्हणाल तर भयानक आहे. मोदी जे सरकार म्हणतं करप्शन आम्ही कमी केलं आहे, कुठे कमी केलं? मी आज GST भरायला जातो, क्लायंटचं पाकिट मागतात, पाकिट दिल्याशिवाय काम करत नाहीत. हे कसं चालेल? IT इन्कम टॅक्सला पण पाकिट मागतात. आता माझ्यामध्ये मोबाईल हरवला, त्या एरियातल्या पोलिसांना ते माहिती असतं, पण का नाही पकडन? आणि तो पण iPhone हरवला. उलट पोलीस मला म्हणतात, म्हणे तुम्हाला कळत नाही का यावेळी 11:30ला या रोडनी यायचं नाही का? हे आलात कसं ते? म्हणजे पुन्हा ब्लेम आम्हालाच करतं, पोलीस डिपार्टमेंट करतो सामान्य नागरिकाला. मग कधी कधी तर भीती वाटते भारतात राहून काय फ्युचर होणार आहे त्यापेक्षा. आणि मी स्वतः हे बोलतो कारण का मी घाबरत नाही. मी स्वतः इंडियन नेव्हीचं रिझिग्नेशन दिलेलं आहे, व्हॉलंटरी घेतलेली आहे, शॉर्ट सर्व्हिस कमिशन. मी कशाला घाबरतो? नेव्हल ऑफिसर आणि आर्मीवाले नेत्या बित्याने कोणाला मी घाबरत नाही, की पोलिसांना पण घाबरत नाही. बऱ्याच चुका आहेत, चुका सुधारायला पाहिजे सगळ्याच बाबतीत. इवन आयुष्यमान कार्डाचं, आत्ता माझ्या शेजारचे वडील ॲडमिट होते. मोदी सरकारने सांगितलं 5 लाखापर्यंत तुमचं हे सगळं फ्री होईल. आयुष्यमान कार्ड घेऊन सायन हॉस्पिटलला गेला, म्हणे याची काही व्हॅल्यू नाही, फेकून दिलं त्या सोशल वर्करने. ही त्याची व्हॅल्यू आहे आयुष्यमान कार्डाची. मग का उगाच तुम्ही हे फसवे घेत? सामान्य लोकांच्या म्हणजे भावनांशी पण खेळलं जाते ना, काहीच उपयोग नाही. मी तर ते अजूनपर्यंत जे मत करतो ते शेवटचा जो कॉलम आहे, मत देतो पण कोणालाही नाही, तटस्थ. मताचा अधिकार माझा राखून ठेवतो, की असं उद्या नको की. आणि काय आहे नोटबंदी आणि नुसतं. मी चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे काय तिथे विंडो ड्रेसिंग चालतं, तुमचा GDP वाढला हे मला माहिती आहे. ते आम्ही पण कंपन्यांचं करतो, कंपन्यांचे शेअरच्या व्हॅल्यू वाढवताना. त्यामुळे आम्हाला माहिती आहे काय भारताची सध्याची परिस्थिती आहे. धन्यवाद. धन्यवाद. कुठचंही सरकार आलं तरी तेच होणार आहे, कारण का आता एवढं कर्ज झालंय भारतावर. काँग्रेस सरकार आलं तरी तेच होणार आहे. काय होणार नाही, बदल काहीच होणार. माझी अपेक्षा अशी आहे की आपण इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झालं पाहिजे आणि लेडीज लोकांचं चांगला बंदोबस्त केला पाहिजे, ते लोकांची सुरक्षा वाढवण्यासाठी. बस, अजून काय नको. धन्यवाद. आता काय आम्हाला तर सध्या हे काम करायला लागते, काम करतो आहे आम्ही, मग एवढा वय झाला तरी. पण आम्हाला पण कोण काय असं देत नाही. या वेळेला म्हणजे महागाई कमी झाली पाहिजे, सगळ्यावरच महागाई आलेली आहे. आणि काय दुसरं काय बोलणार. जो मतदार है उसको सिर्फ इतना चाहिए कि उसका जो नायक है वो उसके जीवन को सरल बनाए. जैसे कि हम लोग नॉर्मल से जो काम करते हैं, हमारे लिए एक रिस्पॉन्सिबिलिटी, मेरा फैमिली देखना और इस देश के लिए कुछ करना, इस जिला के लिए कुछ करना, इस जिला का बेहतर बनाना, वो इसलिए हम नायक चुनते हैं. तो हम क्या चाहते हैं, एक नायक को वो जिम्मेदारी दे कि 5 साल में मेरे को और बेहतर मुझको एक लोक दे, ये और बेहतर जगह दे रहने के लिए, और बेहतर जीवन दे. सो एक मतदार होके ये देखना चाहिए कि कौन वो व्यक्ति है जो आपका लाइफ बेहतर बना सकता है इस 5 साल में. सो आपका वोट जो है सोच समझ के डालिए एंड सोच समझ के चुनिए एक व्यक्ति को, क्योंकि वही रहने वाला है 5 साल जो आपका ख्याल रखेगा. थैंक यू.
एक्चुअली मेरी तो यही अपेक्षा है कि इसके अंदर हमारे को, जैसे हम यंगस्टर है तो जॉब्स और अपॉर्चुनिटीज़ जो हम देख रहे हैं और एक डिजिटल इंडिया बन रहा है, तो उसके रिगार्डिंग जो भी हो उसके लिए बेस्ट अपॉर्चुनिटीज़ वगैरह निकले और कुछ अपने ये गवर्नमेंट अभी एग्ज़ाम्स के अंदर भी कई सारी वैकेंसीज अभी नहीं निकल पा रही हैं, तो उसके अंदर कुछ अगर गवर्नमेंट इम्प्रूवमेंट लेकर आए तो वो ज़्यादा बेस्ट रहेगा। अभी तो एज अ यूथ तो हम लोग यही चाह रहे हैं, क्योंकि जॉब अपॉर्चुनिटीज़ अभी है नहीं इतनी, मार्केट अभी डाउन चल रहा है जॉब्स का। तो ये मेरी तो अपेक्षा यही है न्यू गवर्नमेंट से। सरकार कुठलं पण हो, जे नवीन उद्योजक तयार होत आहेत त्यांना फक्त मदत केली पाहिजे। का तुमचं सिबिल खराब आहे, हे खराब आहे, ते खराब आहे बोलून ज्या ज्या सरकारी योजना येत आहेत त्या त्यांनी नाकारल्या नाही पाहिजे आणि त्यांच्यात नातेवाईकांना नाही दिल्या पाहिजेत। जे मनापासून इच्छा आहे की नोकरी सोडून उद्योगात उतरायचं आहे त्यांना फक्त सपोर्ट केला पाहिजे बस। मतदार म्हणून माझ्या एक अपेक्षा आहेत की महागाईवरती आता थोडीफार कात्रण बसली पाहिजे, कारण की या 10 वर्षामध्ये माझ्या मते भारत काय आपण पूर्ण सर्वजण बोलत असतील भारताचं नाव पुढे गेलं आहे, भारताचं नाव पुढे गेलं आहे, पण प्रत्यक्ष पाहता माझ्या मते आपण खूप मागे गेलो आहे, पुढे नाही गेलो आहे। आज जिथे महागाई, दरवाढ, पुन्हा काही भ्रष्टाचार, भरपूर काही घडत आहे आणि महाराष्ट्रामध्ये मी राहतो, पण महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते फार गलिच्छ झालेलं आहे। त्यामुळे मतदान म्हणून मी माझी एक विनंती आहे पक्षाला आणि प्रत्येक पक्षांना, भ्रष्टाचार तर हा नकोच, पण जे कोण भ्रष्टाचार करतात त्यांना जेलमध्ये टाकण्याची जी काही यंत्रणा आहे, ED आहे, CBI आहे, त्यांनी करावी, पण त्यांना जेलमध्ये टाकावं, ना की त्यांच्या केसेस रिकाम्या कराव्या। एखाद्या कोणत्याही पक्षात गेलं की त्यांच्या केसेस ज्या आहेत त्या विड्रॉल होतात, हे न करता वाटल्यास त्यांना जेलमध्ये टाका। हे मतदान म्हणून माझं बोलणं आहे। धन्यवाद। सरकार से यही उम्मीद है कि एक करप्शन फ्री गवर्नमेंट बनाए, जहाँ पे सरकारी काम जल्दी हो, करप्शन फ्री हो, और इंडिया की अभी ग्रोथ अच्छी चल रही है उसी को आगे और ग्रोथ करे, नौकरियां बढ़ाएं यूथ के लिए, और जो टेक्नोलॉजी के माध्यम से देश में गरीबी हटाए। मतदार म्हणून काय नाही, मुंबईत राहतो आपण, पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे, तर मेट्रो किंवा बाकी रेल्वे किंवा बसेसची जी हालत आहे ती सुधारावी, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर लवकरात लवकर करावं, फालतू राजकारण नाही करावं त्यावर, आणि तेच आहे, या गोष्टींवर जास्त भर द्यावा। आता आपण दादरला उभे आहोत, दादरचं इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित करावं। दादर स्टेशन जे किती वर्षांपासून तसंच आहे, नवीन FOB नाही होत, स्कायवॉक नाही होत। तुम्ही मुंबईत बघा, प्रत्येक स्टेशनला एक स्कायवॉक आहे, पण दादरसारख्या इतक्या मोठ्या स्टेशन जिकडे इतकी गर्दी असते तिकडे एक स्कायवॉक नाही अजून। सो त्याचं काहीतरी झालं पाहिजे, बाकी गर्दी कमी करायसाठी काहीतरी व्यवस्थापन झालं पाहिजे। सो हेच आहे दादरकर म्हणून माझं मत। मी एक मतदार म्हणून देशाचा विकास करण्यासाठी यावेळेस भारतातील सर्व जनतेने मोदी सरकारला मतदान करावं, हे मी एक सर्व जनतेच्या वतीने सांगतो। आम्ही वाशिमवरून इथं आलेलो आहोत, अकोला डिस्ट्रिक्ट। आम्हाला इथं बघितलं तर खूप असा रश म्हणून भीडभाड एरिया दिसतो आहे। इथं याला लगाम लावण्याकरता मोदी साहेबांना जर आपण सहकार्य करून मतदान केले व त्यांना या देशातील सर्व जनतेच्या समस्या ज्या आहेत त्या मुळात योग्य ते भूमिका मांडता येते त्यांना, आणि त्यांच्या हाती या मुंबईतील सर्व जनतेने त्यांना सहकार्य करावे, हीच अपेक्षा एक मतदार म्हणून आणि एक पदाधिकारी म्हणून मी ते सांगत आहे। नमस्कार, मी ओमप्रकाश फड। एक मतदार म्हणून असं सांगू इच्छितो की जो कोणी व्यक्ती, जो आता स्थानिक इथले पदाधिकारी असतील किंवा राजकीय विधानसभेचे आमदार असतील, लोकसभेचे आमदार असतील, त्यांनी फक्त आपापल्या मतदारसंघामध्ये जो विकास आत्तापर्यंत नाही झालेला आहे तो विकास व्हायला पाहिजेत, आणि जनतेला कुठंतरी एक थोडासा दिलासा मिळेल की नाही, आपण ज्यांना मतदान केलं आहे ते योग्य उमेदवाराला आपण मतदान केलेलं आहे। बस एवढं सांगू शकतो की आपल्या मतदारसंघामध्ये आपण वेळेवर जर कुठल्या समस्या असतील जनतेच्या, त्या जर आपण वेळेवर जर सोडवण्याचे प्रयत्न केले
तर मला तरी नक्की वाटेल की जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. मतदार म्हणून एवढीच अपेक्षा आहे की जे त्यांनी आम्हाला प्रलोभन दिले ते पूर्ण करावे. काय प्रलोभन दिले? जे काही दिले असतील हे करू आम्ही, जे काही त्यांच्या याच्यात असतील प्रगती करू राष्ट्राची. तुम्ही काय सांगा? बस साफसफाई, स्वच्छता, राष्ट्र विकसित करणं हेच अपेक्षा आहे आमची, दुसरी काही नाही. आणि त्यांनी एकमेकांवर टीका करणं सोडून दिलं तर खूप चांगलं. बंद करा बस. टीका टिप्पणी बंद करून त्यांनी राष्ट्राचा आपल्या देशाचा विकास केला तरच खूप चांगलं. फोकस करा विकासाकडे. पक्ष म्हणजे कॉमन जनतेचं हेच म्हणणं आहे की फक्त हे भांडणं, एकमेकांवर टिप्पणी आणि ते जर यांनी कमी केलं आणि आपल्या या प्रगतीकडे जर लक्ष दिलं तर खूप काही चांगलं होऊ शकते. पण आपण मुळात आपला स्वभावच सोडायला तयार नाही आणि फक्त एकमेकांचे कुराकडे आणि तेवढंच आपल्याला जमतं, बाकी काही जमणार नाही इथे. पण ते जर सोडलं आणि विकास केला तर खूप काही साध्य होऊ शकतं. देश का विकास हमारी सबसे बड़ी ज़रूरत है. हाँ, हमारी ज़रूरतें तो वो पूरी करेंगे. जब देश का विकास होगा तो हमारी ज़रूरतें पूरी होंगी और वो हो रहा है. आज ये नहीं है कि नहीं हो रहा है. ज्या पक्षाला मतदान करणार आहोत, जो उमेदवार त्याला मतदान करणार आहोत तो उमेदवार त्याच पार्टीत राहावा आणि ज्या प्रकारे ईडी कारवाई करते, ज्या काही ॲक्शन घेते ती ॲक्शन सतत चालू राहावं. म्हणजे एखाद्या उमेदवारावरती किंवा एखाद्या नेत्यावरती कारवाई केल्यानंतर तो पक्षांतर करतो, तसं पक्षांतर होऊ नये आणि त्याच्यावरती ती केस जी आहे ती पुढे चालू राहावी हीच अपेक्षा. लोकसभेमध्ये आता अपेक्षा म्हणजे असं आहे की ते महाराष्ट्रामधलं राजकारण तुम्हाला माहिती आहे की कसं ढवळून निघालेलं आहे. कोण कुठल्या पक्षामध्ये जातो, कोण कुठल्या पक्षात राहतो, म्हणजे कोणाचा कुठल्या पक्षात कधी जाईल हे सांगता येणार नाही. शिवसेना फुटल्यानंतर राष्ट्रवादी फुटली, त्याच्यामुळे कोण त्यांच्या घराण्यातल्या स्थिती फुटले. त्याच्यामुळे कुठल्या पक्षाला मतदान करायचा हा सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. आणि पक्षसुद्धा कोण पक्ष कोणाला एक साथ देईल का सांगू शकत नाही. सगळे सरकार सेमच आहेत, कोणी आलं तरी काहीच विकास होत नाही, प्रगती होतच नाही देशाची. तुमची अपेक्षा काय सरकारकडून किंवा येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून? येणाऱ्या लोकप्रतिनिधी नोकरींच्या संधी वाढवाव्यात, कारण बरेच जणांना गव्हर्मेंट जॉब्स हवेत. तर गव्हर्मेंटमध्ये अजूनही भरपूर वॅकन्सी आहेत, पण सरकार तेवढं रिक्रुटमेंट नाही करत आहे. तर गव्हर्मेंटने गव्हर्मेंट जॉब्स वाढवावेत हीच अपेक्षा आहे. मतदार म्हणून माझी अपेक्षा अशी आहे की लोकांची चांगली सेवा व्हायला पाहिजे आणि लोकांना मतं कोणाला पण द्या, जो कोणाला पण निवडून दिलं तर शेवटी भाजपवाले त्यांना घेतातच. आणि असं झालेलं आहे की कोणाही विश्वास ठेवू शकत नाही. आपण ज्याला आपला समजून निवडून देतो तो आपल्या कामं करण्यासाठी तो प्रयत्न करतो, पण काय होतं की ज्या पक्षाच्या हिशोबाने आपण ज्याला निवडून देतो ना तो शेवटी त्याला भाजप कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्याकडे खेळून घेतो. मग लोकांनी काय विचार करावं, कारण आजूपर्यंत एवढ्या वर्षामध्ये कधी असं घडलं नाही की या पक्षातला माणूस त्या पक्षात गेला आहे. आणि असं कुठलीही गोष्ट नाही आहे, कारण हे सर्व आपला पैसा वाचवण्यासाठी आपण एवढ्या वर्षामध्ये जे नाव कमवलं आहे, पैसा कमवलं आहे, जर आपण भाजपच्या ईडीमध्ये किंवा कुठल्या गोष्टीमध्ये जर अडकलो तर आपल्याकडे जे काय आहे ते सर्व निघून जाणार. मग लोक तर तेच विचार करत आहेत की हे जर आपला विचार करून जर एखाद्या पक्षामध्ये जायचा प्रयत्न करतायत, मग निवडून का द्यावं कोणाला? निवडून देऊन करणार काय? शेवटी ही परिस्थिती झालेली आहे. लोकांना आता तेच कळत नाही की कोण आपला माणूस आहे, कोण दुसरा आहे, कोणाला निवडून द्यावं की नाही द्यावं. शेवटी कुठल्याही पक्षात निवडून दिलं तो शेवटी भाजपमध्येच जाणार, कारण भाजपकडे जी काय टेक्निक आहे ईडीची ती त्या पद्धतीने तो कुठल्याही नेत्याला कुठल्याही याला तो आपल्या ताब्यामध्ये करून घेतो. त्यामुळे आता काही राहिलं नाही की आपण कोणाला मत द्यावं किंवा न द्यावं. माझं असं पर्सनल मत आहे की मतदान करायचं आहे म्हणून आपल्याला करायचं आहे. बाकी अपेक्षा तर कुठल्याही पक्षाकडनं किंवा कुठल्याही नेत्याकडनं आपण ठेवू शकत नाही. मतदार म्हणून डेव्हलपमेंट पाहिजे, रिलिजन नको आहे. फक्त लोकांना कामं पाहिजेत, वर्क पाहिजे, डेव्हलपमेंट मेन मुद्दा आहे. आणि यूथसाठी जॉब्स पाहिजेत. फक्त हिंदू मुसलमान करून काय मिळणार नाही आहे देशाला. आपण मागे जातो आहे. आता महागाई तर एवढं वाढली आहे की विचारू नका. चांगलं काय झालं तर व्हेरी गुड, नाहीतर आम्ही असेच राहणार.
महागाई भरपूर वाढते, ती जरा कमी करावी लागणार तरच मतदान कोणतरी देते ना. लोकसंख्या एवढी वाढली आहे आणि महागाई एवढी वाढली आहे, त्यामुळे काय पगार तेवढा येत नाही, लोकांना तेवढं उत्पन्न येत नाही, त्यामुळे महागाई कमी केला तर मतदान कोणी देतील ना. मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहे? माझी मतदार म्हणून अपेक्षा काय शिवसेना आली पाहिजे निवडून, नाही ते काँग्रेसवाले निवडून आले पाहिजेत, पण दोनच पक्ष बस, बाकी भाजपची सत्ता नाही आली पाहिजे बस. म्हणजे सामान्य लोकांना नोकरीला, तरुण पिढीला नोकऱ्यात राहिलेल्या नाही आहेत, त्या नोकऱ्यांचं झालं पाहिजे. म्हणजे म्हणजे मुलं अशी बेकार राहिली नाही पाहिजेत, ही व्यथा आहे. जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. आणि जी महागाई वाढली आहे प्रत्येक गोष्टीत, भाजीपाला हे सगळं, शेतकऱ्यांना भाव नाही आणि इथे आम्हाला भाजी घ्यायला महाग आहे, मग ते काहीतरी बघायला पाहिजे त्याच्याबद्दल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे जनतेला जे महत्त्वाच्या गरजा सोयी आहेत त्या जर सरकारने लवकरात लवकर पुरवल्या तर खूप चांगलंच आहे. बाकी काही सरकारकडनं आहे अपेक्षा ती आपले वेळेवर ती पूर्तता करतेच आहे. फक्त जनसामान्यांना होणारी जी काही त्रास आहेत त्यावरती सरकारने थोडंसं म्हणजे काहीतरी नवीन उपाय वगैरे नियोजावे, बाकी काय. जैसे कि अभी आने वाला चुनाव में मोस्टली हम तो सपोर्ट बीजेपी को देना चाहेंगे, क्योंकि जो उन्होंने काम किया है अभी के लिए, आगे का जो भी जैसे कि राहुल हो गया या कोई भी इंडिया अलायंस में कोई प्रधानमंत्री का उम्मीदवार हमें दिखता नहीं है. हमें जो गुण है सिर्फ मोदी में दिखता है, तो हर हर मोदी घर घर मोदी. मी मतदार बोलतोय हा आमचा कार्यक्रम कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप हरमलकरसह सुनील साळवी, टाइम्स डिजिटल.